कोल्हापूरचा 9 वर्षाचा साईराज मुळे याने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। मी घरातल्यांना सांगून गेलेलो येताना गोल्ड मेडल घेऊन येणार। कसबा बावडा येथील राजश्री शाहू कॉलनीत राहणारा साईराज आणि श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं आहे। साईराज यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी दाटलं जेव्हा त्यांना कळाले की आपल्या मुलानं गोल्ड मेडल मिळवलंय। 2 ते 3 मिनिटं काय बोलायच्या मनस्थितीच नव्हतं, काही कळतच नव्हतं। त्याचं सक्सेस बघायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही खूप धैर्याने त्याला तिथपर्यंत पाठवलं। एवढा मोठा आनंदाचा क्षण होता तो आमच्यासाठी, कारण त्याची मेहनत आज ही फळाला आली होती। आज तो सकाळी प्रॅक्टिसला जायचा, एवढा दमायचा की नाही तरी तो शांत असायचा, व्यवस्थित त्याचं रुटीन करायचा। खूप मेहनत घेतली त्यांनी याच्यामध्ये। खरं तर ही न्यूज साईराजच्या आई बाबांना भारावून सोडणारी होती। त्यांनी आतापर्यंत घेतलेलं कष्ट आणि आपल्या मुलाचं पाहिलेलं स्वप्न मुलाने पूर्ण केलं, आणि तेही इतक्या लहान वयात। त्याचे मार्गदर्शक हे सांगतात की त्याच्या कुटुंबाने दिलेली साथ आणि साईराजचं कष्ट यामुळे निश्चितच 1 महिन्याच्या कमी कालावधीत त्याने उत्तम प्रॅक्टिस करून या स्पर्धेत स्वतःचं कौशल्य दाखवलं आहे। प्लेयरचा कुठलाही घडत असताना खूप मोठा बॅकग्राऊंड आहे, जो तुम्ही आता मला प्रश्न विचारला की असं नाही की लगेच मेडल मिळते। त्याचं 5 वर्षाचं कष्ट, त्यांनी घेतलेली मेहनत, यामधून त्याला मिळालेलं यश आहे। 3री आणि 4थी जी फायनल फाईट होती, सेमीफायनल आणि फायनल, त्या दरम्यान त्याच्यापेक्षा माझं अंग थरथरत होतं आणि मला घाम येत होता। अक्षरशः मी शेवटच्या फाईटला माझ्या डोळ्यात पाणी आलं। त्यानंतर पालकांना ज्यावेळी मी त्याची परिस्थिती सांगितली की कसं कसं झालं, तर अक्षरशः पालक घाईवरून रडले। आज जो पाया बसलाय तो जर असाच पुढे राहिला तर हा नक्की आपल्या देशाचं नाव ऑलिम्पिक पर्यंत नेणार, आणि नेणार म्हणजे तिथून गोल्ड मेडलच आणणार। त्यामुळं 100% आपण सांगू शकतो की ऑलिम्पिक पर्यंत कोल्हापूरचं नाव नेलं जाणार, हे 100%। चला तर पाहूया साईराजची ही यशोगाथा। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। प्रेक्षको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खरं तर कोल्हापूर ही क्रीडा नगरी ओळखली जाते, आणि या कोल्हापूरनं देशाला अनेक नामवंत खेळाडू देखील दिलेले आहेत। कोल्हापूरचं नावलौकिक वाढवणारे ते खेळाडू होते, आणि असाच एक कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय कोल्हापूरच्या 9 वर्षीय साईराज मुळे या मुलानं। कोल्हापूर शहरातील कसबा बावडा इथं राजश्री शाहू कॉलनीमध्ये राहणारा साईराज मुळे याने श्रीलंका कोलंबो इथं झालेल्या एशियन कराटे फेडरेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेले आहे। खरं तर या स्पर्धेमध्ये भारताबरोबरच भूटान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अशा देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता, आणि या संपूर्ण खेळाडूंमध्ये साईराजनं गोल्ड मेडल मिळवत कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घातलेली आहे। आणि याच संपूर्ण त्याचा जो काही कष्ट असेल, त्याची जिद्द असेल आणि त्याची सराव, त्याचा संपूर्ण यशाचा जो काही प्रवास आहे, हा प्रवास उलगडण्यासाठी मी आज पोहोचलोय साईराज मुळे याच्या घरामध्ये, आणि आज मी साईराजशी याबाबतच गप्पा मारणार आहे। साईराज नमस्कार, तुझं केके न्यूजच्या वतीनं सुरुवातीला आम्ही अभिनंदन करतो, तुला शुभेच्छा आहेत आमच्या। सुरुवातीला मला सांग, तू कोणत्या शाळेत आहेस आणि कितवी मध्ये शिकतोस? मी मायसेफ बावडेकर मध्ये 4th मध्ये। बर, कराटे स्पर्धेमध्ये तू आता यश मिळवलंस, तुला गोल्ड मेडल मिळालेलं आहे। हे गोल्ड मेडल मिळवण्यासाठी कराटे खेळावं लागलं तुला, मग हे कराटेची आवड तुला कशी काय निर्माण झाली? मी कॉलनीमध्ये खेळताना साईडलाच क्लास होता, मी जाता येता थांबून बघत होतो, म्हणून मला ती आवड झाली। मम्मी पप्पांना सांगितल्यावर त्यांनी जॉईन केला क्लास। बर, आता तू ह्या स्पर्धेमध्ये गेलेला होता श्रीलंकेमध्ये, तू अनेक स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेस, आम्हाला माहिती आहे। मात्र या स्पर्धेला जात असताना आई वडिलांपासून आपण दूर जातोय, असं तुला काही भीती वगैरे वाटलेली का? वाटली। मग त्यावेळेला तू काय केलंस? मी घरातल्यांना सांगून गेलेलो येताना गोल्ड मेडल घेऊन येणार। बर, आता तुझ्यासोबत फक्त तुझे कोच सर होते,
मग त्यांच्यासोबतच तू त्या स्पर्धेमध्ये गेला होतास. ती स्पर्धा संपूर्ण खेळत असताना तुला टेन्शन वगैरे आलं का? नाही, का रे? कारण की साईडनं कोच मला सांगत होते, त्यामुळे मला काय वाटलं. बर. ज्या वेळेला तुझ्या गळ्यात हे गोल्ड मेडल तिथल्या मान्यवरांनी घातलं, ज्यांनी स्पर्धक आयोजकांनी, त्यावेळेला तुझी परिस्थिती कशी होती? तुला कसं वाटत होतं त्यावेळेला? मी खुश झालो आणि एकदमच घरातली म्हणजे मम्मी पप्पा माझ्या डोळ्यासमोर आले. बर. मम्मी पप्पा डोळ्यासमोर आले तुझ्या. तुम्ही वडील म्हणून ज्या वेळेला ह्याची बातमी ऐकली, आई वडील आहात तुम्ही, गोल्ड मेडल मिळवल्याची बातमी तुमच्या कानावर आली, त्यावेळेला तुमची जी काही भावनिकता होती कशी होती? एक 2 ते 3 मिनिटं काय बोलायच्या मनस्थितीच नव्हतं. काय कळतच नव्हतं. काय त्यापुढे काय स्टॉपच. त्याच्या पुढे स्टॉपच झाले पप्पा तुमचे. मात्र मला तू सांग, फक्त कराटेच खेळलास, अजून शाळा आहे, अभ्यास आहे, याचं सगळं गणित तू कसं काय बसवतोस? मम्मीनं मला रुटीन करून दिलेलं. सकाळचं 2 तास क्लास, आल्यावर फ्रेश होणार, आंघोळ करणार आणि स्कूलला जाणार, येणार, अभ्यासाला बसणार, परत इव्हिनिंग 6:30ला क्लासला जाणार, आल्यावर जेवण. माझ्यासोबत साईराजच्या आई आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही? शेवटी पोटचा गोळा आहे आपला, इतक्या लांब जातोय, काय परिस्थिती होती? तुम्ही त्यांना ज्यावेळेला श्रीलंकेला त्या स्पर्धेला पाठवलात? खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट होती की तो एवढ्या लांब आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी चाललाय, पण त्याचं सक्सेस बघायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही खूप धैर्यानं त्याला तिथपर्यंत पाठवलं. त्याचे सर होते त्याच्यासोबत आणि त्यांनी खूप त्याला व्यवस्थित सांभाळलं, त्याला सगळं व्यवस्थित केलं त्याचं, आणि आज हे यश आम्ही बघतोय. ज्या वेळेला जसं मी दादांना प्रश्न विचारला की गोल्ड मेडल साईराजला मिळालेला आहे, त्यावेळी तुमची मानसिकता कशी झालेली? म्हणजे आम्ही लिटरली आनंदाने एवढा आम्हाला, म्हणजे आम्ही लिटरली रडत होतो, दोघंही खूप रडत होतो, कारण एवढा मोठा आनंदाचा क्षण होता तो आमच्यासाठी, कारण त्याची मेहनत आज ही फळाला आली होती. आज तो सकाळी प्रॅक्टिसला जायचा, एवढा दमायचा की नाही, तरी तो शांत असायचा, व्यवस्थित त्याचं रुटीन करायचा. खूप मेहनत घेतली त्यांनी याच्यामध्ये. कधी त्यानं बोललं का हो की मम्मी मला सकाळी प्रॅक्टिस होत नाही, आता मला अभ्यास पण होत नाही, शाळेला जाऊ, कधी असं कधी बोललाय का? कधीतरी बोलायचा, पण त्याला समजून सांगितलं ना की आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला काय करायचंय, आपल्याला गोल्ड मेडल हवंय, तुला त्या स्पर्धेसाठी जायचंय, की तो रेडी व्हायचा प्रत्येक गोष्टीसाठी. दादा, आता तुम्ही नोकरी करताय की व्यवसाय करताय? व्यवसाय करतो. बर. कोणता व्यवसाय करताय आपण? आपलं गाड्या टुरिस्ट भाड्यानं. बर. आता हा व्यवसाय करत असताना या स्पर्धांचा जो काही खर्च असेल, आता भविष्यात जसं ताईने सांगितले की तो आणखीन स्पर्धेला तो जाण्याची तिची तयारी आहे, तर या सगळ्याचा मेळ घालत असताना तुम्हाला कोणत्या संघर्षाचा सामना करावा लागतोय? संघर्ष म्हणजे काय, शेवटी काही झालं तरी हे त्याला जे करायचंय ते करायला आम्ही त्याला पूर्ण 100% त्याच्या मागे उभा राहणार. त्यासाठी कोणतीही परिस्थिती, म्हणजे काही करायला लागलं तर आम्ही त्याच्या मागे आहे. आता ऍक्च्युली आता ही स्पर्धा झाली, आता साऊथ एशियन ही झाली, आता आशियाई मध्ये त्याचं निवड झालेलं आहे, तर त्याचं सप्टेंबर महिन्यात तो जाणार आहे चायनाला. आता त्याची तर जिद्द अशी आहे की मी जाणार, म्हणजे ज्याही स्पर्धा झाली त्या दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यानं सांगितलं की मी चायनाला जाणार. मात्र त्या गोष्टी करायला पाहिजे, या गोष्टी सगळ्या भविष्यात. आता त्याच्या बाकी ज्या काही योजना तुम्ही आता सांगितलेल्या आहेत, त्याच्या यशामध्ये बाबा म्हणून तुमची भूमिका किती राहील? 100% आहे. आणि माझ्याबरोबर माझ्या घरातले पण आहेत ना सपोर्टला. जरी मी 2-2, 3-3 दिवस बाहेर गेलो, हे सगळं घरातले वडील, आई हे सगळं बघतात. मी 2-2, 3-3 दिवस जातोय, तरी सगळी घरातली त्याला मदत करत असतात सगळ्या गोष्टीला. त्यानं ज्या प्रमाणात तुम्ही एक रुटीन त्याला घालून दिलंय, ते रुटीन तुम्ही त्याच्यावर प्रेशराईज केलंय का हो? नाही. मग हे रुटीन बसवत असताना तुम्ही आपलं घर बघत असताना बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत याचे एक ताळमेळ बसवण्याची गरज असते. ते ताळमेळ बसवताना तुम्हाला अडचणी आल्या का? अडचणी नाही आल्या, कारण घरच्यांचा खूप पाठिंबा आहे मला.
म्हणजे सासू सासरे जाऊ दीर त्यांची मुलं खूप प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात. आम्ही असलो नसलो तरी त्याचं सगळं रुटीन व्यवस्थित फॉलो होतं. आपल्यासोबत साईराजचे प्रशिक्षक संतोष क्षीरसागर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल सर, साईराजला ज्यावेळेला या स्पर्धेमध्ये तुम्ही घेऊन जात होतात किंवा त्याच्या आधी सराव करून घेत होतात, त्या सराव करत असताना त्याची एनर्जी कशी असायची? नमस्कार, मी संतोष क्षीरसागर. सर्वात महत्त्वाचं हा खूप म्हणजे मोठ्या गटाला असल्यापासून आपल्या क्लासजवळ 4 वर्ष ते 5 वर्षाचा त्याचा प्रवास आहे. बरेच मोठ्या लेवलच्या स्पर्धा तो खेळत आला. ह्या सर्व स्पर्धा खेळत असताना नॅशनल लेवल वगैरे सगळ्या कॅटेगरीज पार करत त्याला जो आज प्लॅटफॉर्म मिळाला साऊथ एशियन, ह्या गोष्टीला त्याच्याकडे फक्त 1 महिना अवधी होता. म्हणजे ज्यावेळी समजलं त्या अवधीमधून त्याच्या पालकांनी वगैरे जी काही तयारी केली, त्याच्यासोबत त्याची जी तयारी होती, जे तुमचा आत्ता प्रश्न आहे मला, त्या प्रश्नाप्रमाणे त्यानं सकाळी 6:30 ते 8 असं 2 तासाचा त्याचं एक वर्कआउट असायचा. अक्षरशः पालकांना सांगितल्याप्रमाणे पालकांनी 20 दिवसामधला एक प्लॅन केला की त्या प्लॅनमध्ये त्याला 20 दिवस कोणतेही स्कूलचं किंवा कुठलेही प्रेशर दिलं गेलं नाही. त्याला कंपल्सरी 2 तास सकाळचं प्रॅक्टिस, त्यानंतर ब्रेकफास्ट सोबत एक थोडंसं त्याला डाएट, म्हणजे जे त्याचं वजन असतं त्याप्रमाणे आपण एक प्रोटीन सांगतो पालकांना की ते घरातल्या घरातच द्यायचं असतं. त्याप्रमाणे त्याचं डाएट पालकांनी काटेकोरपणे पाळलेलं आणि त्यासोबत ते डाएट झाल्यानंतर त्याला 2 तासाची 3 तासाची रेस्ट, त्यानंतर त्याला जे सकाळी गायडन्स दिला जात होता त्याचं एक रिपिटेशन दुपारी करायचं असतं, ते एक रिपिटेशन. त्यानंतर थोडं दुपारचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं की परत 3 तास रेस्ट आणि संध्याकाळचा क्लास जो असतो आपला नेहमीप्रमाणे त्या क्लासमध्ये एक 1.5 तासा ते 2.5 तासापर्यंत सगळं एक वर्कआउट असतं. ते सगळं वर्कआउट पुन्हा संध्याकाळी जेवण आणि मग रेस्ट, अशा पद्धतीचं त्यानं 20 दिवसांचं पूर्ण फॉलोअप घेऊन कंपल्सरी ते सगळं पार पाडलं. त्याच्यासोबत त्याला एकच सांगितलेलं की इतर वेळी कोणतंही टाइमपास जरी करायचा असेल तरी फक्त मॅचेसची व्हिडिओ बघायची. आजकाल ज्या चालू आहेत, ज्या सर्वात लेटेस्ट मॅचेस असतात वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या, त्या मॅचेस त्याने पाहिल्या कंटिन्यू. म्हणजे मी अक्षरशः श्रीलंकेत जरी गेलो तरी माझ्या रूम मध्ये हा होता, तरी त्याच्याकडे पालकांनी टॅब दिला होता, त्या टॅबवर सुद्धा तो मॅचेस बघत होता, सेव्ह करून दिलेल्या, कारण नेटवर्क तिथं प्रॉब्लेम होता म्हणून त्याच्याकडे सेव्ह करून व्हिडिओ होता. मग ते रिपिटेशन बघणं वगैरे, म्हणजे एक प्लेयरचा कुठलाही घडत असताना खूप मोठा बॅकग्राऊंड आहे. जो तुम्ही आता मला प्रश्न विचारला की असं नाही की लगेच मेडल मिळते, त्याचं 5 वर्षाचं कष्ट, त्यांनी घेतलेली मेहनत, यामधून त्याला मिळालेलं यश आहे. त्यासोबत इंटरनॅशनल लेवलला जेव्हा तो खेळला किंवा काय, त्या दरम्यान सुद्धा त्यानं जे प्रेशर वगैरे जे काय हँडल करत करत जो पुढे पार करत गेला की त्याच्यामध्ये पाकिस्तानची मुलं तिथे होती, त्यानंतर बांगलादेश याची आपली बांगलादेश कडून जे इतर जे टीम्स होत्या सर्व, इंडिया, श्रीलंका वगैरे सगळी जी ओपन गटामध्ये युथ लीग मध्ये उतरलेली मुलं होती, अशी 18 ते 17चा पूर्ण टोटल पोल होता. त्या पोल मध्ये टोटल याने 4 फाईट पार केल्या. त्यामध्ये प्रत्येक फाईट मध्ये 3 ते 4 मिनिटाचा गॅप होता की त्याच्यामध्ये त्यानं लगेच रेस्ट, 1-2 घोट पाणी प्यायचं आहे, लगेच तयार करायचं आहे, दुसऱ्या कलरचं ड्रेस घालायचा असतो, कारण जर तो रेड कॉर्नरला आहे तो रेड कलरचं किट, ब्ल्यू कॉर्नरला आहे तो ब्ल्यू कलरचं किट, असं सगळं त्याने चेंज करत 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 खालच्या पोलपासून वरतीपर्यंत त्यानं असे 4 फाईट पार पाडल्या. प्रत्येक फाईटमध्ये त्याचा हायेस्ट स्कोर त्याने घेतला, चांगला स्कोर घेतला. शेवटची फाईट तर अक्षरशः पुढचा मुलगा रडकुंडीला येईल इतक्या लेवलला त्यानं स्वतःचा परफॉर्मन्स दिलाय, एकदम हायर लेवलचा, आणि त्यातून त्याला विजय मिळवला. खरं तर अशा खेळांच्या स्पर्धांमध्ये यशाला सगळ्यात महत्वाचं मानलं जातं, यशाच्या गुरुला. आणि तुम्ही जी गुरुची भूमिका पार पाडली, त्याला इथून श्रीलंकेला घेऊन गेलात, या स्पर्धा सगळ्या जिंकल्या, आणि तुम्ही जे काही त्याला तांत्रिक शिक्षण दिलं होतं त्यामधलं कराटेमधलं, आणि त्या शिक्षणानंतर आज साईराजनं गोल्ड मेडल मिळवला. त्यावेळेला तुमची जी काही अवस्था होती कशी होती? अक्षरशः म्हणजे तिथं जे वातावरण, एसीचं स्टेडियम होतं, पण अक्षरशः 3री आणि 4थी जी फायनल फाईट होती, सेमीफायनल आणि फायनल, त्या दरम्यान त्याच्यापेक्षा माझं अंग थरथरत होतं आणि मला घाम येत होता. कारण आपण इतक्या मोठ्या आज आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारतामधून टीममधून लीड करतोय आपण, आणि आपला हा एक विद्यार्थी सिलेक्ट झाला. ह्या एवढ्या कमी वयातला भारतातला खूप रेअर मुलं सिलेक्ट होतात.
त्यातून हा सिलेक्ट झाला आणि ही पहिलं वर्ष होतं की साऊथ एशियनला युथ लीग म्हणून ह्या मुलांचं 14 वर्षाखालील मुलांची इन्क्लूड केलेलं होतं. आता यांची एशियन कराटे फेडरेशन, पण मला जी परिस्थिती होती अक्षरशः मी शेवटच्या फाईटला माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर पालकांना ज्यावेळी मी त्याची परिस्थिती सांगितली की कसं कसं झालं, तर अक्षरशः पालक घाईवरून रडली ज्यावेळी त्याचा विजय सांगितला गेला. अशा पद्धतीनं म्हणजे अजून सुद्धा माझ्या अंगावर काटे येतील की इतक्या खतरनाक परिस्थितीमध्ये आम्ही होतो की त्यातून जे सिच्युएशन त्याने पार केली की इतकी लोक असतात, अखंड मोठं स्टेडियम असतं, इतक्या लहान वयात एवढं प्रेशर हँडल करून खेळायचं ते खूप इम्पॉर्टंट असते आणि ते त्यानं करून दाखवलं, कारण त्याचा बेस जो बसला तो चांगला बसला. आता खरं तर पहिला टप्पा तुम्ही सांगितला साईराजच्या या यशाचा की हा गोल्ड मेडल मिळवलेला आहे साऊथ एशियन मध्ये, पुढे एशियन आहेत आणि सगळ्यात संपूर्ण जगातील एक महत्वाची स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी. काय वाटतंय त्याच्याकडून आता तुम्ही भविष्यात कशा प्रकारे तुम्ही तयारी करून घेणार? 2032 ला ऑलिम्पिक आहेच, पण त्यासोबत पुढचं जे त्याचं एज जे भरतं ते 18च्या वर लागतं. त्याप्रमाणे आम्ही त्याची तयारी पालकांनी पण सांगितलेलं आहे की त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते सिक्रेटली पार पाडावं लागतं प्रत्येक विद्यार्थ्याचं. बरोबर. मग त्या पद्धतीने आम्ही त्याचं घेत राहणार आहे. आज जो पाया बसलाय तो जर असाच पुढे राहिला तर हा नक्की आपल्या देशाचं नाव ऑलिम्पिक पर्यंत नेणार म्हणजे तिथून गोल्ड मेडलच आणणार, हे मी 100% सांगू शकतो. कारण एवढी त्याची तयारी आज पालक स्वतः घेतायत, आमच्यासोबत तो स्वतः करण्याची तयारी ठेवतोय. एकही दिवस असं नसते की तो काहीतरी हे करतोय, पण ज्यावेळी क्लासवर प्रॅक्टिस असते त्यावेळी 100% तो देण्याचा प्रयत्न करतोय ह्या वयापासून. त्यामुळं 100% आपण हे करू शकतोय की सांगू शकतोय की ऑलिम्पिक पर्यंत कोल्हापूरचं नाव नेलं जाणार, हे 100% आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की साईराज मुळे या 9 वर्षीय मुलानं पहिला टप्पा म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि भविष्यात देखील तो ऑलिम्पिक स्पर्धेत नक्कीच भारताचं नाव उंचावेल. भारताचंच नाही तर कोल्हापूरचं नाव हे त्याबरोबरच उंचावेल अशी खात्री त्याचे गुरु संतोष क्षीरसागर यांनी आपल्यासमोर व्यक्त केले आहेत. आणि केके न्यूजच्या वतीनं देखील साईराजला आत्तासाठी अभिनंदन आणि त्याच्या पुढील स्पर्धांसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा